प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. MCR न्यूज मराठीला आजच सबस्क्राइब करा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा MCR न्यूज मराठी. आपण कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण पुरस्कार 2026च्या पुरस्काराची सुरुवात करतोय. याचं स्वरूप या पद्धतीचं आहे. मी इथं नाव घेतल्याच्या नंतर त्यांच्याबद्दलची एक सुंदर अशी ध्वनिचित्रफीत, त्यांच्या कामाची माहिती देणारी आपल्या सगळ्यांना पाहायची आहे आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे. सर्वप्रथम माननीय दिव्या देशमुख, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपट्टू, नागपूर. लाईट बंद करावी अशी मी विनंती करतो. दिव्या देशमुख बुद्धिबळाच्या पटावर आपल्या अचूक चालींनी भल्या भल्यांना चेकमेट करणारी एक मराठमोळी कन्या. गेल्या वर्षी जॉर्जियात तिने इतिहास रचला. अवघ्या 20 वर्षांच्या दिव्यानं फेडे महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तुडा खोला. ही ऐतिहासिक कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. मूळच्या नागपूरच्या असलेल्या दिव्याची बुद्धिबळातली असामान्य प्रतिभा तिचे आई वडील डॉक्टर नम्रता आणि डॉक्टर जितेंद्र देशमुख यांनी अगदी लहानपणीच ओळखली. आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढत त्यांनी तिला सतत प्रोत्साहन दिलं, योग्य प्रशिक्षण दिलं, स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि सुरू झाला दिव्याचा बुद्धिबळातील एक भव्य दिव्य प्रवास. तिच्या यशाची घोडदौड थक्क करणारी आहे. 2012 मध्ये तिनं 7 वर्षांखालील गटात राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावलं. त्यानंतर 2013 मध्ये 9 वर्षांखालील, 2016 मध्ये 11 वर्षांखालील, तर 2017, 2018 आणि 2019 अशा सलग 3 वर्ष 15 वर्षांखालील गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद तिनं स्वतःच्या नावावर केली. My name is Divya Deshmukh. Have you been the world champion in any age group? Yeah, I have been world champion in under 10 and under 12. National champion in? Under 7, under 9, under 11, under 11. 2022 आणि 2023 मध्ये सलग 2 वर्ष ती नॅशनल वुमन चॅम्पियन ठरली. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा हात झंझावात कायम होता. 2013 मध्ये एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत 8 वर्षांखालील गटातून स्टँडर्ड आणि रॅपिड या दोन्ही प्रकारात विजेतेपद पटकावत तिनं जागतिक पातळीवर आपल्या आगमनाची चाहूल दिली. आजवर तिने 41 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं असून त्यात 24 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदकांची कमाई केली आहे. 2023 मध्ये ती एशियन महिला चॅम्पियन बनली आणि 2025 मध्ये भारताच्याच अनुभवी खेळाडू कोनेरू हम्पीचा अंतिम लढतीत पराभव करत तिनं महिला विश्वचषक जिंकण्याच्या अभूतपूर्व पराक्रमाला गवसणी घातली. बुद्धिबळात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ग्रँड मास्टर किताबावरही दिव्यानं आपलं नाव कोरलंय. संयम, अचूक निर्णय क्षमता आणि प्रचंड मानसिक ताकद हे दिव्याच्या यशाचं गमक आहे. समोर कितीही कठीण परिस्थिती असली तरी मन शांत ठेवून अचूक चाल खेळण्यात ती वाकबगार आहे. आज दिव्या संपूर्ण भारताचा अभिमान आहे. नव्या पिढीचा आत्मविश्वास, प्रतिभा आणि परिश्रमांचं ती एक प्रतीक आहे. वयाची 21 पूर्ण होण्याआधीच बुद्धिबळाच्या आसमंतातला चमकता तारा आणि 64 घरांची युवा सम्राज्ञी बनलेल्या दिव्या देशमुख हिला सन 2026चा कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. मी विनंती करेन सोहळ्याचे अध्यक्ष माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय खासदार ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम सर, आपण कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार 2026 64 घरांची युवा सम्राज्ञी दिव्या देशमुख. खरं तर महाराष्ट्र म्हणजे बुद्धीचं राज्य, बुद्धी वैभवाचं राज्य, म्हणजे बुद्धीचं बळ दाखवणारं राज्य हीच महाराष्ट्राची ओळख आहे. आजूबाजूच्या आजच्या समकाळामधल्या काही घटना बळामध्ये बुद्धी शोधणाऱ्या आहेत हे दिसतंय आपणाला.
पण तो अपवाद समजावा. बुद्धिबळाचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र, हीच महाराष्ट्राची ओळख आहे. मी दिव्या देशमुख यांना या ठिकाणी मनोगतासाठी निमंत्रित करतो. दिव्या, आपण यावं आणि या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. जोरदार टाळ्या वाजवूयात. नमस्कार. माननीय अशोक चव्हाण सर आणि ऑल द रिस्पेक्टेड डिग्निटरीज ऑन द टायर्स, मला आपला आभार प्रकट करायचा आहे की मला इथे बोलवलं आणि हा अवॉर्ड दिला. मला इट मीन्स सो मच टू मी. आणि आय थिंक माझे फ्युचर जनरेशन जे पण येणार त्यांना पण इट विल सर्व ॲज अन इन्स्पिरेशन अँड अ मोटिवेशन. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू सर की ही डिड मी द ऑनर अँड मला खूप छान वाटत आहे. सो थँक यू ऑल ऑफ यू अँड या थँक यू सर.